गणेश आचार्यांमुळे मी डान्स एन्जॉय करायला लागले. आधी इट यूज टू बी लाईक अन एक्झाम, म्हणजे आज परीक्षा आहे, परीक्षेच्या आधी कसं फिलिंग असतं तसं फिलिंग आधी मला कोरिओग्राफीचं यायचं. असं गाणं वाटायला येणं हे कुठल्याही आर्टिस्टसाठी इज व्हेरी एक्साइटिंग आणि मला आवडतंय की आय डान्स. श्रीदेवी प्रसन्न नावाची फिल्म आणि खूपच स्पेशल फिल्म यार, कारण खूप इंटरेस्टिंग वाटते, खूप रिलेटेबल वाटते. मला विचारायचं सगळ्यात ऑफकोर्स हायलाइट फॉर मी हॅज बीन यू डान्सिंग. सॉरी म्हणजे देखा तो तुझे यार दिल में बजी गिटार ह्याच्यावरती जो काय परफॉर्मन्स चोपलायस तू, प्लीज टेल मी अबाउट इट. ओ वाव, माझ्यासाठी पण खूप एक्साइटिंग होतं हे. मला खरं सांगू का, म्हणजे मी खूप काय म्हणूया पठडीच्या बाहेरच्या भूमिका पण स्वीकारते, पण मला अशा फिल्मी डान्स नंबर्स, लिपसिंग सॉंग्स हे सगळं करायला खूप आवडतं. आणि ह्याची आवड संजय जाधव यांनी निर्माण केली आहे. त्याला एक स्टेप पुढे नेलं मिमीच्या वेळेला गणेश आचार्यांनी. परम सुंदरी. येस, गणेश आचार्यांमुळे मी डान्स एन्जॉय करायला लागले. आधी इट यूज टू बी लाईक अन एक्झाम, म्हणजे आज परीक्षा आहे, परीक्षेच्या आधी कसं फिलिंग असतं तसं फिलिंग आधी मला कोरिओग्राफीचं यायचं. पण मी चेंज्ड एव्हरीथिंग फॉर मी. आणि हे गाणं तर मी फारच एन्जॉय केलंय. एक तर ह्या गाण्याची स्वतःची पुण्याई आहे. ते खूप काय म्हणूया, तुम्हाला नाचच करावा असं वाटतो डायरेक्ट, असा त्या गाण्याचा रिदम आहे. त्याच्यामुळे असं गाणं वाटायला येणं हे कुठल्याही आर्टिस्टसाठी इज व्हेरी एक्साइटिंग आणि मला आवडतंय की आय डान्स्ड आणि मी डान्सची रील्स वगैरे कधी पोस्ट करेन. आय हॅड नेव्हर इमॅजिन, पण आय थिंक दिस इज लाईफ आणि लाईफ गिव्स यू सच सरप्राइजेस आणि तुम्ही ते ओपन आर्म्सनी वेलकम केले पाहिजेत असं मला वाटतं. राईट, म्हणजे आय सॉ युअर फर्स्ट डान्स रील आणि कॅप्शन वाचल्यानंतर इट डॉन्ड ऑन मी की ओके हिचं हे पहिलंच रील आहे. बट भाई यू हॅव किक्ड सम ॲस. थँक यू. आर वी अलाउड टू से दॅट? आय हॅव सेड इट. ओके, आता लोक ह्याचं मराठी ट्रान्सलेशन खाली कॉमेंट्स मध्ये, पण सॉरी गाईज. थँक्यू. खूपच मस्त झालंय ते. आणि ट्रेलर, गाणी, बाकी आणि तू केलंस ते पण खूप मस्त आहे, मी पाहिलं ते. अगं ट्रेलरच्या आपल्या त्या सॉन्ग लॉन्चच्या वेळेला जेव्हा ते गाणं लॉन्च झालं ना, तेव्हाच मला असं होत होतं ठीक आहे, तर मी ठरवलेलं की जेव्हा संधी मिळेल ॲज सून एज पॉसिबल आपल्याला ह्याच्यावरती नाचायचं, बिकॉज इट्स सच अ फन सॉन्ग. आणि करताना इतकी मजा आली मला की थँक्स टू यू गाईज. असं एक गाणं दिलं ज्याच्यावरती नाचताना जाम मजा येते. थँक्यू. आता पुन्हा एकदा एव्हरीबडी इज गोइंग टू गो टू द थिएटर्स एका अशा फिल्मसाठी जी फॅमिली ओरिएंटेड तर आहेच, ज्याच्यामध्ये ऑफकोर्स कपल आहे, ज्याच्यात प्रेम आहे, ज्याच्यात डिफरन्सेस ऑफ ओपिनियन्स आहेत. व्हॉट वॉज द हिटिंग पॉइंट तुझ्यासाठी श्रीदेवी प्रसन्न मधला? मला असं वाटतं की अशा नावाचं कॅरेक्टर माझ्याकडे खूप म्हणजे पहिल्यांदाच आलं. अशा एका विषयावर आम्ही बोलतोय जो युनिव्हर्सल आहे. म्हणजे ह्याला उद्या कुणी भारताबाहेरच्या माणसांनी बघितलं तरी तो रिलेट करू शकेल असा विषय ह्या स्टोरीचा आहे. आणि मला असं वाटतं की समटाईम्स टू बी अ पार्ट ऑफ सच अ बिग सेटअप इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा काय म्हणूया इम्पॉर्टंटच म्हणायला पाहिजे. एका आर्टिस्टच्या प्रॅक्टिकली स्पीकिंग करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूनी अगदी मी बारकाईने तुला सांगितलं तर मी आय एम गोइंग टू बी कम्प्लिटली ऑनेस्ट टुडे. तर मला असं वाटतं की त्यांना जर वाटलं असेल की सई तामणकरला कास्ट करावं तर मला नाही म्हणण्याचा किंवा काय करू हा प्रश्नच नाही आला. प्लस विशाल हा खूप सेन्सिबल डिरेक्टर आहे. म्हणजे मला असं वाटतं ही जरी त्याची पहिली फिल्म असली तरी तो किती सेन्सिबल आहे आणि तो कसं ॲक्टरकडून काम काढून घेतोय याची सगळ्याची आयडिया आम्हाला होती सगळ्यांनाच. त्यामुळे माझ्यासाठी डबल धमाका होता टिप्स आणि विशाल आणि सिद्ध्या. ऑफकोर्स हे मॅड कॉम्बिनेशन आहे, मॅड कॉम्बिनेशन आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे ऑफकोर्स या फिल्मसाठीची. रिअली लुकिंग फॉरवर्ड की कधी एकदा थिएटरमध्ये जाऊन आम्ही सगळेजण ही फिल्म बघतोय.